नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत ते तुम्हाला दाखवत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण आज साधी सोपी अशी छान अशी हिरवी गार अशी मेथीची भाजी बनवणार आहोत. तर ही मेथीची भाजी आपण कशी बनवणार आहोत? कढईत वगैरे नाही, तव्यावरची. तर तव्यावरची भाजी तुम्ही खाऊन बघा, खायला एकदम टेस्ट आणि एकदम छान अशी लागते. तर आता ही हिरवी गार अशी मस्त मेथीची भाजी आपण खुडून घेतली आहे. हिला देठ का चांगले घेतले, कारण देठ जास्त का घेतले, कारण एकदम हे कवळी काळे असल्यामुळे आपण याला देठ घेतले, कारण याचा रसा छान उतरतो देठाचा आणि भाजी एकदम चविष्ट लागते. आता परत मैत्रिणी, तुम्हाला सांगायचं ठरलं, तव्यावरची भाजी खाण्यासाठी इतकी छान बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी एकदा तुम्ही तव्यावरची खाऊन बघा, तर म्हणतान काय, अशी एकदम छान अशी लागते. आणि हे बघा, पहिले लोक म्हणायचे भाजी खावा काड्याची आणि मटण खावा हाडाचं. तर हाडाची मटण खाल्याने कॅल्शियम वाढतं आणि काडीची भाजी खाल्याने रक्त वाढतं. तर असं हे वैशिष्ट्य आहे पहिल्या लोकांची म्हण. तर बघा मैत्रिणी, असं छान असतं. मी छानपैकी अशी मस्त ही भाजी तवा फ्राय म्हणजे तव्यावर भाजी बनवणारी सुकी अशी गावाकडची साधी आणि सोपी. तर ह्या भाजीसाठी लागणारं बघा मी काय काय घेतलं आहे तिच्यासाठी, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, भाजीत टाकण्यासाठी आपल्याला साध्या हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, टमाटे कापून घेतले, कांदा कापून घेतला, लसूण आणि जिरे हे बारीक असे आबडधोबड कुटलेले आहे. कारण लसणाचा आणि जिऱ्याचा तडका दिल्याने भाजीला चव येते आणि खायला एकदम छान आणि चविष्ट लागते. त्याच्यामुळे हे लसूण आणि जिऱ्याचा तडका द्यायचा. तर आता बघा, हे असं छानपैकी आता मी भाजी बनवणार आहे. तर ती कशी बनवत आहे तव्यावरची भाजी तुम्हाला दाखवते, साधी आणि सोपी बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी. तर चला आता आपण तव्यावरची मेथीची भाजी कशी करताय ते तुम्हाला दाखवते. तर चला मैत्रिणींनो, आता आपण भाजी बनवणार आहोत. आपण भाजीसाठी साधा आणि सोपा तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे. त्या तेलामध्ये आपण ही जिरे आणि लसूण थोडा बारीक कुटलेला आबडधोबड तो टाकणार आहोत. मैत्रिणींनो, म्हणतात तवा का एवढा काळा, कारण तव्यावर मी बाजरीच्या भाकरी केल्या त्याच्यामुळे तवा जरा काळा झालेला आहे. तर बघा, असा हा छान असा तडका जिऱ्याचा आणि लसणाचा द्यायचा. मिरच्या सेंटमुळे भाजीला खूप सेंट येतो आणि भाजी खूप छान अशी लागते. तर आता हा जिऱ्याचा आणि लसणाचा आपण तडका दिलेला आहे. तर मग आता लगेच आपण कांदा टाकणार आहोत. कांदा, टमाटे आणि मिरच्या. आता हे छान असे परतून घ्यायचे. तव्यावरची अशी भाजी करून बघा मैत्रिणी, खायला इतकी छान आणि मस्त लागते, टेस्टी चवदार लागते. कढईपेक्षा तव्यावरची मेथीची भाजी. आणि मैत्रिणी, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी तव्यावरची मेथीची भाजी. आता याला छान असा तडका येऊन द्यायचा. हे चांगलं असं कांदा आणि टमाटे असे चांगले शिजून द्यायचे थोडे. तर हा बघा मैत्रिणी, छान असा तडका जो होत आहे आणि त्याच्यावर बघा चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं. याच्यात मीठ जर टाकलं तर मग हा कांदा आणि मिरच्या आणि टमाटे असे चवदार लागतात. आता या चवीसाठी आपण मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा आपण असं छान असं हलवून घेणार आहोत. हे बघा, वरतून तर भाजीवर आपण टाकणारच आहे परत थोडं मीठ, पण असं याच्यावरही मीठ टाकायचं म्हणजे याची बी चव वेगळी लागते. अशी तव्यावरची तुम्ही मेथीची भाजी सुकी अशी मस्त करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी. साधे आणि सिंपल माझ्या गावाकडच्या रेसिपी मी दाखवते, सिंपलच्या, एवढ्याच चुलीवरच्या नाही आहे, माझ्या गॅसवरच्या राहणार आहे. तर हे बघा मैत्रिणी, आता हा कांदा थोडासा असा छान असा परतलेला आहे. टमाटे, कांदा, हिरव्या मिरच्या आता असं पसरून द्यायचं. अजून याच्यावर आपण मेथीची भाजी टाकल्यानंतर हा पुन्हा मध्ये छान असा खाली परतणारच आहे. तर आता बघा, याच्यावर अशी मेथीची भाजी
ठेवायची सगळ्या तव्यावर. पूर्ण अशी मेथीची भाजी ठेवायची. स्वच्छ अशी पाण्याने चांगली धुवून स्वच्छ काढलेली भाजी. पाणी गाळून घेतलेलं आहे. हे बघा, पाणी सर्व गाळून काढलंय आणि स्वच्छ अशी भाजी आता त्यावर आपण टाकली. आता याच्यावर आपण मस्त बसे छान असं ताट झाकण ठेवणार आहोत. लगेच हलवायची नाही. लगेच भाजी हलवल्यामुळे भाजी कडू लागते. तर भाजीला कधी लगेच हलवायचं नाही. भाजीला पूर्ण खाली असं बसून द्यायची. म्हणजे खाली बसली का ती, म्हणजे खाली थोडी लागले का मग त्यावेळेस हलवायची. आता आपण याच्यावर छान असं झाकण ठेवणार आहोत. झणझणीत अशी चमचमीत मस्त भाजी बनवणार आहोत. तर चला आता आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. थोड्याच वेळात आपली भाजी तयार होत आहे. मैत्रीण अशी छान अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. झणझणीत आणि चमचमीत, खायला एकदम मस्तपैकी. तर या पद्धतीने तुम्ही भाजी करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला आता आपली मस्तपैकी मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकर. ह्या बघा मैत्रिणी, खरपूस आणि खमंग अशा मस्तपैकी आपली बाजरीची भाकर, साधी आणि सोपी, एकदम खायला चविष्ट अशी खरपूस लागणारी ही भाकर आपली बाजरीची आणि मेथीची भाजी आज आपण बनवलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर हे बघा मैत्रिणी, आपली झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तव्यावरची छान अशी मस्त मेथीची भाजी आणि गरम गरम अशा छान असं मस्तपैकी बाजरीच्या भाकरी. चला या बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी खायला. छान अशी मस्त खरपूस बाजरीच्या भाकरी आणि तव्यावरची मेथीची भाजी. मैत्रिणी चला आता आपण ताट काढून बघूया. भाजी खाली बसले का नाही शिजताना. तर हे बघा छान अशी भाजी मस्त खाली बसताना शिजताना बसली आहे. आता बघा आपण याच्यावर थोडंसं असं मीठ टाकायचं परत चवीनुसार. कारण आपण कांदा टमाटे त्याच्यावर टाकला आणि याच्यावर मीठ टाकलेलं नव्हतं. तर आता बघा आपण याच्यावर छान असं मीठ टाकलेलं आहे आणि ही भाजी आपण अशी परतणार आहोत. अशी छान अशी बघा आता ही भाजी मस्त अशी परतून घ्यायची. पूर्ण याच्यावरच्या मिरच्या आणि ते याच्यावर डबल टाकायचं, असं वरती टाकायचं आणि छान पैकी असते मस्त भाजी ह्या पद्धतीने अशी हलवून घ्यायची. गॅस थोडासा कमी करायचा. आता ही भाजी इतकी छान पैकी खाण्याला अशी मस्त पैकी आता ही भाजी आपली तयार होणार आहे. तव्यावरची भाजी साधी आणि सोपी, खायला अशी चमचमीत आणि झणझणीत मस्त पैकी. आता परत आपण झाकण ठेवणार आहोत भाजीवर. चला मैत्रिणी आता आपण परत बघूया भाजी शिजली का नाही. तर हे बघा किती छान अशी मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. झणझणीत आणि चमचमीत अशी खायला एकदम मस्त. तर या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी आपली गावाकडची मेथीची भाजी. तर बघा भाजी अशी छान मस्त अशी तयार झालेली आहे. भाजीतले पूर्ण जे ते शिजलेले आहे एकदम मस्त. जास्त भाजी शिजवायची नाही. जास्त भाजी शिजवल्यावर जास्त चवदार लागत नाही. ते एकदम मस्त अशी तव्यावरची तोंडाला चव वाढवणारी अशी मस्त भाजी झालेली, चमचमीत आणि झणझणीत मस्त पैकी. तर ह्या पद्धतीने तव्यावरची भाजी तुम्ही करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं
विसरू नका, साधी सोपी आपली मेथीची भाजी तव्यावरची. साध्या सोप्या आपल्या मेथीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी या खमंग अशा मस्त तव्यावरच्या खरपूस अशा भाजलेल्या बाजरीच्या भाकरी